आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नांदेड शहरामध्ये आणि जिल्ह्यात पेट्रोल डिझेल तुटवड्याबाबत पसरत असणाऱ्या अफवांवरती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट शब्दांमध्ये खुलासा केलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाहीये। नागरिकांनी घाबरून जास्तीचे पेट्रोल खरेदी करू नये असं आवाहन त्यांनी केलंय। सध्या सोशल मीडियावरती इंधन तुटवड्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, त्यामुळे नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करतायत। पंप बंद होण्याच्या मागे कोणताही तुटवडा नसून वाढती गर्दी आणि मर्यादित कर्मचारी यामुळे व्यवस्था सांभाळणं कठीण होत आहे। दरम्यान इंधन पुरवठा प्रक्रियेत देखील बदल झाले आहेत। पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी ॲडव्हान्स पेमेंट सिस्टीम सुरू केली, त्यामुळे टँकर येण्यास थोडासा विलंब होतोय। असं असलं तरी जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं प्रशासनानं स्पष्ट केलं। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना आवाहन केलंय की अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावं। सर्वांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। अफवा टाळा आणि संयम ठेवा, प्रशासनाला सहकार्य करा असं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना आवाहन केलंय। सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा घटना निदर्शनास येत आहेत की पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी रांगा लागलेल्या आहेत। मी सर्व नांदेडकरांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे। आपण कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये आणि पेट्रोल पंप चालकांनाही आव्हान आहे की आपण केवळ इंधनाच्या टाकीतच आपण इंधन द्यावं। कुठल्याही पद्धतीने खुली विक्री या पेट्रोलची आणि डिझेलची होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी, अन्यथा असं करणं दंडनीय अपराध असेल। आणि मी नागरिकांनाही आवाहन करतो की आपण कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता विनाकारण अशा गर्दी करणे किंवा याच्या मोठ्या रांगा लावणे यामुळे विनाकारण पॅनिक तयार होईल। तर हे परत एकदा मी सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद। मझहर शेख, C24 तास, नांदेड।